राज्यातील रेशनधारकांसाठी, लाडक्या बहिणींसाठी आणि आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांसाठी घरकुल योजना 2025 या योजनेअंतर्गत घर बांधणीसाठी तब्बल 1,20,000 इतकी रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा केली जाणार आहे। जर तुमच्याकडे घर बांधणीसाठी जागा नसेल तर त्या जागेसाठी सुद्धा 1,00,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमाच केले जाणार आहे। सरासरी तुम्हाला घर बांधणीसाठी तब्बल 2,20,000 इतकी रक्कम दिली जाणार आहे। ज्या माता भगिनींना, ज्या रेशनधारकांना घरकुल योजनेचा अर्ज करायचा असेल तर त्यांच्याकडे ही महत्त्वपूर्ण अशी 4 कागदपत्रे असायला पाहिजे। जर तुमच्याकडे ही 4 कागदपत्रे नसतील तर तुम्हाला याच्यामध्ये लाभ मिळणार नाही। त्याच्यामुळे कोणती 4 कागदपत्रे आहेत, सोबतच अर्ज कुठे करायचा आहे, रक्कम किती मिळणार आहे, यासाठी काही कागदपत्रे आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। परंतु चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून ठेवा। बघा, राज्यातील रेशनधारक, लाडक्या बहिणी आणि आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील नागरिकांना प्रधानमंत्री घरकुल योजनेचा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। बघा, घरकुल योजना 2025 या योजनेअंतर्गत जर तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही लाडकी बहीण असावे, सोबतच रेशनधारक असावेत किंवा तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला सरासरी 2.5 लाख रुपयांपेक्षा कमीचा असावा तरच तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे। परंतु महत्त्वपूर्ण अशी 4 कागदपत्रे आहेत, जी कागदपत्रे तुमच्याकडे असतील तरच तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे। बघा, मागील वर्षी भरपूर नागरिकांनी अर्ज केलेले होते, परंतु त्यांचे अर्ज फक्त हे 4 कागदपत्रे नसल्यामुळे अपात्र झालेले आहेत। त्याच्यामुळे तुम्हाला जर घरकुल योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही सुद्धा आजच ही 4 कागदपत्रे काढण्यासाठी तयारी सुरू करायची आहे। बघा, तुमच्याकडे घर बांधण्यासाठी जागा नसेल, बघा, घरासाठी शासनाकडून 1,20,000 इतका निधी दिला जाणार आहे, परंतु ज्या जागेवरती घर बांधायचं आहे ती जागा तुमची स्वतःची नसेल किंवा तुमच्याकडे जमीन नसेल तर तुम्हाला शासनाकडून तब्बल 1,00,000 रुपये जागा खरेदीसाठी दिले जाणार आहे। म्हणजे सरासरी घर बांधण्यासाठी वेगळी रक्कम दिली जाणार आहे आणि जागेसाठी सुद्धा वेगळी रक्कम दिली जाणार आहे। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घरकुल योजनेचा अर्ज कसा करायचा आहे, सोबतच कुठे करायचा आहे, कागदपत्रे कोणकोणती आहेत, तुम्हाला लाभ कोणकोणता मिळणार आहे ते सुद्धा अगदी झटपट बघणार आहोत। सोबतच घराच्या जागेसाठी सुद्धा अर्ज कुठे करायचा आहे, घराच्या जागेसाठी कागदपत्र कोणकोणते आहेत आणि घराच्या जागेमार्फत तुम्हाला लाभ काय मिळणार आहे ते सुद्धा अगदी झटपट बघून घेऊयात। परंतु लाभ काय मिळणार आहे, अर्ज कुठे करायचा आहे, या बेसिक गोष्टी आहेत, परंतु अत्यंत महत्त्वपूर्ण असणारी 4 कागदपत्रे तुमच्याकडे असतील तरच तुम्हाला घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे। बघा, 2 मिनिटांमध्ये तुम्हाला ती 4 कागदपत्रे सुद्धा सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। अगदी मुद्देसूद माहिती आलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका। बघा, तुम्हाला सर्वात प्रथम सांगतो, तुम्हाला गावाकडील भागांमध्ये 1,20,000 इतका निधी घर बांधणीसाठी दिला जाणार आहे, परंतु तुम्ही जर डोंगराळ भागामध्ये राहत असाल किंवा नक्षलग्रस्त भागामध्ये राहत असाल तर तुम्हाला 10,000 रुपये इतकी रक्कम वाढवून दिली जाणार आहे। म्हणजे सरासरी 1,30,000 इतकी रक्कम घर बांधणीसाठी नक्षलग्रस्त भाग असेल आणि डोंगराळ भाग असेल तर त्या भागामध्ये दिली जाणार आहे। बघा, लाभ तर बघितला, परंतु ही 4 कागदपत्रे सुद्धा लगेच बघून घेऊयात। बघा, ही 4 कागदपत्रे नसल्यामुळे 2016-17 मध्ये सुद्धा भरपूर माता भगिनी असतील, रेशनधारक असतील, त्यांनी सुद्धा अर्ज केलेले होते, परंतु त्यांचे अर्ज नामंजूर सुद्धा करण्यात आलेले आहे। तर बघा, मागील वर्षाच्या GR मध्ये सुद्धा याचा उल्लेख स्पष्ट करण्यात आलेला होता। याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की 2016-17 या आर्थिक वर्षामध्ये भरपूर नागरिकांनी घरकुलासाठी अर्ज केलेले होते, परंतु त्यांचे अर्ज नामंजूर सुद्धा झालेले आहे। त्याची कारणे फक्त 2च आहे। ही कारणे सुद्धा लक्षात घ्या। जर तुम्ही घरकुलासाठी अर्ज करणार असाल तर तुम्हाला लाभ
घ्यायचा असेल तर ही कागदपत्रे तुमच्याकडे असणे गरजेचे आहे। तर बघा अगदी झटपट पद्धतीने बघून घेऊयात की ही कागदपत्रे कोणकोणती आहेत। बघा त्यांनी दिलेली कागदपत्रे महत्त्वपूर्ण नव्हती। बघा मागील वर्षी भरपूर नागरिकांनी अर्ज केले परंतु त्यांचे अर्ज नामंजूर झाले, त्याची दोनच कारणे आहेत, ते सुद्धा अगदी झटपट सांगणार आहे। त्यानंतर तुम्ही कोणकोणती कागदपत्रे दिल्यानंतर तुमचा अर्ज 100% पात्र ठरणारच आहे ते सुद्धा आपल्याकडे आलेलं आहे। बघा त्यांनी दिलेली कागदपत्रे अत्यंत महत्त्वपूर्ण नव्हती, म्हणजे ते कागदपत्रे शासनाला पाहिजे नव्हते। जे कागदपत्रे शासनाला पाहिजे होती त्या नागरिकांनी ती कागदपत्रे दिलेली नव्हती, त्यामुळे शासनाला कोणती कागदपत्रे पाहिजे आहेत ते सुद्धा आपल्याकडे आलेलं आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा ही 4 कागदपत्रे आताच्या आता काढायला सुरुवात करायची आहे, अन्यथा 2025 घरकुल योजनेचा अर्ज सुद्धा करता येणार नाही। जरी अर्ज केला तरी पण तुमचा अर्ज अपात्र ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। बघा दुसरं कारण सुद्धा तेवढंच महत्त्वपूर्ण आहे। बघा भरपूर नागरिकांकडे पात्रता असूनही त्यांचे अर्ज अपात्र करण्यात आलेले होते, त्यासाठी 4 कागदपत्रे हीच देणं गरजेचे आहे। बघा तुमच्याकडे पात्रता असेल सोबतच कागदपत्रे असतील, त्या पात्रतेचा त्या कागदपत्रांचा उपयोग होणार नाही। बघा 2025 घरकुल योजनेच्या मान्यतेनुसार जी कागदपत्रे सांगण्यात आलेली आहेत ती कागदपत्रे अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत, त्यामुळे कोणकोणती कागदपत्रे आहेत ते सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। परंतु घरकुलाच्या जागेसाठी आणि घरकुलासाठी 4 पात्रता असाव्या लागणार आहेत, तरच तुम्हाला 2025 मध्ये 100% घर मिळणार आहे। बघा तुम्हाला घर बांधणीसाठी त्याच्या जागेसाठी सुद्धा अनुदान दिलं जाणार आहे आणि घर बांधणीसाठी सुद्धा अनुदान दिलं जाणार आहे, परंतु शासन काय म्हणतंय हे पैसे फक्त पात्रता असणाऱ्या नागरिकांनाच देण्यात येणार आहे। त्यामुळे तुमच्याकडे या 4 पात्रता असणं गरजेचं आहे, त्या सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। परंतु व्हिडिओ पळून बघू नका, व्हिडिओ स्किप करू नका, अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती आपल्याकडे आलेली आहे। बघा पात्रतेचा पहिला मुद्दा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा कोणत्याही सरकारी क्षेत्रामध्ये घरामधील कोणताही सदस्य परमनंट कामगार नसावा, फक्त कामगार असेल तर चालू शकणार आहे, परंतु परमनंट कामगार असेल तर तुम्हाला घर बांधणीसाठी 1 रुपया सुद्धा दिला जाणार नाही, त्यामुळे तुम्ही अर्ज सुद्धा करायचे नाही। घरामध्ये परमनंट नसावा, सरासरी तुम्ही खाजगी कंपनी असो किंवा सरकारी कंपनीमध्ये असो तरी पण तुम्ही परमनंट कामगार नसले पाहिजे, सोबतच घरामधील कोणताही सदस्य परमनंट कामगार नसला पाहिजे। सोबतच दुसरी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा तुमचे उत्पन्न शासनाने ठरवलेल्या उत्पन्नापेक्षा कमीच असले पाहिजे। शासनाने सरासरी 1.5 लाख रुपये तुमची उत्पन्नाची मर्यादा ठेवण्यात आलेली आहे। 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असेल तर तुम्ही अर्ज करू नका, कारण तुमच्याकडून उत्पन्नाचा दाखला सुद्धा घेतला जाणार आहे, त्यामुळे तुमचे फॉर्मचे सुद्धा पैसे वायाला जाऊ शकतात। बघा 4 कागदपत्रे अगदी 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे, परंतु अजून 2 पात्रता आहेत त्या सुद्धा अगदी झटपट बघून घ्या। बघा तुमच्याकडे 2.5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन बागायत नसावी, सरासरी 1 हेक्टरपेक्षा जास्त जमीन बागायत नसली पाहिजे, तरच तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये घरकुल योजनेचा लाभ दिला जाणार आहे। सोबतच घराच्या जागेसाठी सुद्धा 1 लाख रुपये दिले जाणार आहे। घराच्या जागेसाठी अर्ज कुठे करायचा, कसा करायचा आहे त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। सोबतच घरामध्ये 4 चाकी गाडी सुद्धा नसली पाहिजे, यामध्ये फक्त टॅक्सी वगळण्यात आलेली आहे, ट्रॅक्टर वगळण्यात आलेला आहे, परंतु ट्रॅक्टर आणि टॅक्सीची नोंदणी असावी। जर त्याची नोंदणी नसेल तरी पण तुम्हाला याच्यामधून अपात्र केलं जाणार आहे। 2025 मध्ये सर्वात महत्त्वपूर्ण आणि कडक नियम सुद्धा घरकुल योजनेमार्फत लावण्यात आलेले आहे। सोबतच घरामधील कोणताही सदस्य सरकारी टॅक्स भरत नसावा, कारण तुम्ही जर सरकारला टॅक्स भरत असाल तर तुमच्या पॅन कार्डच्या आधारावरती सर्व डाटा शासनाकडे लगेच जाणार आहे, त्यामुळे जर तुम्ही टॅक्स भरत असाल तर तुम्ही घरकुल योजनेचा अर्ज करू नका। बघा चौथी पात्रता लक्षात घ्या। बघा तुमच्याकडे पिवळे रेशन कार्ड असावे, जर पिवळे रेशन कार्ड नसेल तर केसरी रेशन कार्ड असावे, जर केसरी पण रेशन कार्ड नसेल तर तुमच्याकडे पांढरे तरी रेशन कार्ड असायला पाहिजे। तुम्ही भारत देशाचे रहिवासी आहात, महाराष्ट्र राज्याचे रहिवासी
रहिवासी आहात त्याचा प्रूफ म्हणून तुमच्याकडे रहिवासी दाखला किंवा उत्पन्नाचा दाखला असावा, तरच तुम्हाला घरकुल योजनेचा प्राथमिक स्वरूपामध्ये लाभ दिला जाणार आहे। बघा, या 3 रेशन कार्डपैकी कोणतं तरी रेशन कार्ड असावं। जर रेशन कार्डच बनवलेलं नसेल तर उत्पन्नाचा दाखला सुद्धा चालणार आहे। तर बघा, घरकुलासाठी बघितलं, परंतु घरकुलाच्या जागेसाठी अर्ज कुठे करायचा आहे, कसा करायचा आहे, कधी करायचा आहे याविषयी सुद्धा संपूर्ण अपडेट आपल्याकडे आलेली आहे। ऑफिशियल न्यूज चॅनलच्या माध्यमातून सर्व माहिती आलेली आहे, त्यामुळे सरसकट सर्व नागरिकांनी ही माहिती अत्यंत काळजीपूर्वक ऐकायची आहे आणि बघायची सुद्धा 100% आहे। बघा, पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना, बघा ही सरकारची योजना आहे। तर या योजनेच्या मार्फत 1 लाख रुपये अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाते। तर बघा, ज्या नागरिकांना स्वतःची जागा नसेल तर त्यांना ग्रामपंचायत कडून घर बांधणीसाठी जागा उपलब्ध करून दिली जाते। जर ग्रामपंचायतची जागा नसेल तर तुम्हाला पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना या योजनेमार्फत 1 लाख रुपये अनुदान घराच्या जागेसाठी सुद्धा दिले जाणार आहे। परंतु तुमचा फॉर्म घरकुल योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा, त्यानंतरच तुम्हाला अर्ज सुद्धा करता येणार आहे। तर बघा, या ठिकाणी सुद्धा स्पष्ट सांगितलेलं आहे की तुमचा फॉर्म घरकुल योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा, त्यानंतरच तुम्हाला योजनेचा अर्ज सुद्धा करता येणार आहे। जर तुम्हाला घरकुल योजनेच्या जागेसाठी अर्ज करायचा असेल तर तुमचा प्रामुख्याने अर्ज घरकुल योजनेमध्ये पात्र ठरलेला असावा। तर बघा, तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की बराच वेळ झाला ही 4 कागदपत्रे अजून सांगितली नाहीत। बघा, ही 4 कागदपत्रे अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत, त्यामुळे तुम्ही सर्व पात्रता लक्षात घेतलेली आहे। जागेसाठी सुद्धा अर्ज कसा करायचा आहे ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे, परंतु कागदपत्रे बघायची राहिलेली आहेत। ती कागदपत्रे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, 90% नागरिकांकडे ही 4 कागदपत्रे नाहीत, त्यामुळे त्यांना मागील वर्षी सुद्धा घरकुल योजनेचा लाभ देण्यात आलेला नव्हता। त्यांचा अर्ज पात्र असून सुद्धा त्यांना अपात्र करण्यात आलेलं होतं, त्यामुळे ही 4 कागदपत्रे कोणकोणती आहेत ते पाहणं सुद्धा गरजेचं आहे। तर बघा, ही 4 कागदपत्रे लगेच बघून घेऊयात, परंतु सर्वस्वी अधिकार गावातील ग्रामपंचायतमध्ये देण्यात आलेला आहे। बघा, गावामध्ये घरकुल कोणाला द्यायचं, कोणाला द्यायचं नाही, कोणाकडे पात्रता आहे, या सर्व गोष्टींची जबाबदारी गावातील ग्रामपंचायत असेल, ग्रामसेवक असेल, सरपंच असेल, पोलीस पाटील असेल यांच्याकडे देण्यात आलेले आहे। तुमची यादी गावातूनच लागणार आहे। बघा, सर्वस्वी अधिकार तुमच्या गावामधील ग्रामपंचायतमध्ये देण्यात आलेला आहे, त्यामुळे ग्रामपंचायत असेल, ग्रामसेवक असेल, सरपंच असेल आणि पोलीस पाटील असेल यांच्या मार्फत तुमची पात्रता सुद्धा लक्षात घेतली जाणार आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा सर्व गोष्टी करणं गरजेचं आहे। बघा, या योजनेचा अर्ज गावातील ग्रामपंचायत असेल किंवा पंचायत समिती असेल त्या ठिकाणी जाऊनच तुम्हाला करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला प्राथमिक स्वरूपामध्ये घर बांधणीसाठी 1,20,000 आणि घरकुलाच्या जागेसाठी 1 लाख रुपये इतके अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। म्हणजे सरासरी घरकुल योजनेचा अर्ज गावातील ग्रामपंचायत असेल किंवा पंचायत समिती असेल या 2 ठिकाणी जाऊनच करायचा आहे। तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने घरकुल योजनेचा अर्ज करता येणार नाही। बघा, महत्त्वपूर्ण अशी 4 कागदपत्रे सुद्धा आपल्याकडे आलेली आहे। तर बघा, महत्त्वपूर्ण अशी 4 कागदपत्रे कोणकोणती आहेत त्याविषयी सुद्धा अपडेट आलेले आहे। बघा, मनरेगा जॉब कार्ड झेरॉक्स लागणार आहे। आता भरपूर नागरिकांना मनरेगा जॉब कार्ड माहिती असेल किंवा काही नागरिकांना माहिती नसेल, तर ही मनरेगा जॉब कार्ड तुम्हाला गावातील ग्रामपंचायतमध्ये जाऊन काढायचे आहे, त्यामुळे लवकरात लवकर मनरेगा जॉब कार्ड काढून ठेवणं गरजेचं आहे। मागील वर्षी भरपूर नागरिकांनी मनरेगा जॉब कार्ड काढलेलं नव्हतं, त्यामुळे त्यांचे अर्ज नामंजूर सुद्धा करण्यात आलेले आहे। सोबतच मालमत्ता नोंदपत्र तुमच्या गावामधील माही सेवा केंद्र असेल, सेतू सेवा केंद्र असेल त्या ठिकाणाहून तुम्हाला हे कागदपत्र दिलं जाणार आहे। जर तुम्हाला मालमत्ता नोंदपत्र काढायचं नसेल तर तुमच्या ग्रामपंचायतमधून ग्रामपंचायत प्रमाणपत्र सुद्धा दिलं जाणार आहे, ते जरी जोडलं तरी पण 100% चालणार आहे। आणि तिसरं कागदपत्र अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। बघा, तुम्ही गावातील रहिवासी आहात यासाठी लाईट बिल द्यायचं आहे। जर तुमच्याकडे लाईट बिल नसेल, मीटर घेतलेला नसेल, तर तुम्ही गावातील पोलीस पाटील असेल, सरपंच असेल किंवा ग्रामसेवक असेल यांच्या नावाने जो दाखला दिला जातो
असा रहिवासी दाखला तरी असायला पाहिजे, तरच तुम्हाला घरकुल योजना 2025 या योजनेअंतर्गत तब्बल 1,20,000 इतका निधी घर बांधण्यासाठी दिला जाणार आहे। तर बघा, आपण सर्व कागदपत्रे बघितलेली आहेत, पात्रता सुद्धा बघितलेली आहे, लाभ सुद्धा बघितलेला आहे, परंतु याच्या व्यतिरिक्त तुमच्या मनामध्ये जर कोणता प्रश्न पडलेला असेल तर मला लगेच कमेंटद्वारे विचारायचा आहे। परंतु व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि गरज आहे त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्कीच शेअर करा। तर चला भेटूयात उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।